सांगली महापालिकेच्या निवडणुकीत माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे पंतू हर्षवर्धन पाटील हे देखील रिंगणात उतरत आहेत। आपल्या सोबत हर्षवर्धन पाटील जे आहेत, प्रचाराला तुम्ही सुरुवात केलेली आहे, कोणत्या प्रभागातून इच्छुक आहे आणि काय भावना आहेत या पहिली निवडणुकीमध्ये उतरतात? सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेची निवडणुका चालू झालेल्या आहेत। मी प्रभाग क्रमांक 11 मधून ड गटातनं इच्छुक आहे आणि माझे घरभेटी सध्या घर टू घर फिरणं, लोकांची समस्या जाणणं हे चालू झालेलं आहे। आम्ही लोकांना आश्वासन दिलेले आहेत की जे काही कामं अधुरे राहिलेले आहेत ते आम्ही सगळे संपून काय असेल ती मार्गी लावून करून घेऊ। एक वसंतदादांचा पंतू म्हणून हा चेहरा तुमचा आहे, त्याचबरोबर माजी राज्यमंत्री केंद्रीय प्रतीक पाटील, चिरंजीव खासदार विशाल पाटील यांचे पुतणे कोण नेमके आहेत? हर्षवर्धन पाटील, तुमचं शिक्षण काय बॅकग्राऊंड? मी तसं राजकीय वारसा मला मिळालाच आहे, पण माझं ग्राउंड लेवलला आणि लोकांमध्ये मिसळण्याचं फार आवड आहे, आधीपासून आहे। माझं एज्युकेशन मी पोस्ट ग्रॅज्युएट आहे, UK मँचेस्टरवरनं मी MSc इन सप्लाय चेन मॅनेजमेंट हे कम्प्लीट करून मागच्या वर्षीच आलो। कारखान्याचं संचालक पद या वर्षी बिनविरोध आमची निवडणूक झाली, मी संचालक मंडळावर गेलो आणि माझं कारखान्यामार्फत शेतकऱ्यांसाठी कामं चालू होती। जशा महानगरपालिकेचे इलेक्शन लागले तसं मला शहरात पण लोकांचे काही समस्या असतील ते जाणून घेणं आणि ते मार्गी लावणं हे माझं एक मोटिव्ह मी ठेवला आणि मी शहरात महानगरपालिकेत उतरलो। ज्या प्रभाग 11 मधून तुम्ही निवडणूक लढू इच्छिता त्या प्रभागामध्ये आता तुम्ही फिरायला सुरुवात केली, काय समस्या जाणवत आहेत या प्रभागामधल्या? बऱ्यापैकी जे मतदारांचे किंवा इथले स्थानिक लोकांची समस्या आहेत ते आहेत गटरी, रस्ते, पाणी आणि ओपन स्पेसचा। ओपन स्पेस अजूनही डेव्हलप नाही आहेत आपल्या इथं। आपण दुसरे प्रभागात बघितलं तर बऱ्यापैकी डेव्हलपमेंट झालेली आहे। लोकांना लहान मुलांना खेळायला आहे, परत लोकांसाठी एक वॉकिंग ट्रॅक पण तयार केलेला आहे, बसायला जागा आहे। तर मोस्टली ओपन स्पेस आणि लाईट आणि पाणी हे 3 प्रश्न तर जास्त मला दिसत आहेत। ते काही असेल ते आम्ही येत्या काळात इलेक्शन झाली की आम्ही ते मार्गी लावणार। या भागामध्ये गुन्हेगारीचा फार मोठा या ठिकाणी वावर आहे व गुन्हे जे प्रमाण आहे ते सातत्यानं, तर त्याकडे बघता तुम्ही देखील अगदी याच प्रभागाजवळ राहायला आहे। तसं बघितलं गुन्हेगारी तर संजयनगर हा म्हणजे जिल्ह्यात तसं बघितलं तर गुन्हेगारी म्हणूनच ओळखला जातो। तसं बघितलं तर काही प्रमाणात गुन्हेगारी कमी झालेली आहे। आमचं हे आम्ही एक विजन ठेवलंय की जे आता तरुण पिढी, जे आता येणारे ही लहान पोरं आहेत, जी मोठे होऊन ह्या कडं नाही वळायसाठी त्यांना चांगलं शिक्षण असेल किंवा जे आत्ताची जी पोरं जे भरकटलेले आहेत त्यांना रोजगार किंवा कुठेही कामाला लावून देऊ शकतो, 4 पैसे मिळवू शकतो, ज्याकरून ते कुठं त्यांचं टाइम वाया घालवणं ते जाणार नाही, ह्या हिशोबानं आम्ही। तुम्ही ज्यावेळेपासून प्रचाराला या भागामध्ये सुरुवात केली, तुम्हालाही काही टोळक्याचा त्रास झाला असं कळतंय? तसं झालंय थोडाफार त्रास, पण आम्ही त्या गोष्टींकडे दुर्लक्ष केलेलं आहे। आम्ही त्याला लई मनावर घेत नाही, कारण की शेवटी लोकांकडे आम्हाला पोचायचं आहे, लोकांचे प्रश्न जाणून घ्यायचे। विकास हा प्रभाग 11 मध्ये व्हायलाच पाहिजे। जे मागच्या काही दिवसात आमचा हा दुर्लक्ष 100% मी मानतो की आम्ही दुर्लक्ष झालेलो या भागाकडं, पण आता यापुढे आम्ही काही असेल प्रभाग 11 मध्ये मी स्वतः उभारलोय तर मी स्वतः माझं लक्ष असणार आहे आणि लोकांची काही समस्या असणार आहे ते आम्ही। विरोधक कुणी असेल तरी 100% कोणी असू दे, विरोधक कुणी असू दे, लोकांचे प्रश्न हे महत्वाचे आहेत। सांगली शहराचा विकास महत्वाचा आहे। जे विरोधक आहेत त्यांच्याकडूनच काही डिवचण्याचा प्रयत्न होतोय प्रचारादरम्यान, काही प्रकार जे घडले नाही, असं काही मी काही बोलू नाही शकत। तरुणांनी राजकारणात आलं पाहिजे असं म्हटलं जातं, पण सध्याची जी राजकीय परिस्थिती पाहता अगदी राज्य पातळीवरची फार बडबडलेलं राजकारण सगळं आहे। पक्षीय राजकारण जर बघितलं 6-7 पक्ष झाले, तुम्ही कोणत्या अँगलनं राजकारणात यावं, महानगरपालिकेपासून सुरुवात करावी असं वाटतं?
कसं आहे आमचं जर घराचा राजकीय वारसा बघितला तर आम्ही कधी ग्राउंड लेवलला लोकांनी आम्हाला साथ दिली नाही तशी. दरवेळेस आमची इलेक्शन ही आमदारकी किंवा खासदारकीला असायचे. एक ग्राउंड लेवलला एक काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता म्हणून मी उतरून काही जे ग्राउंड लेवलवर बेसिक गरजा आहेत, नीड्स आहेत, त्या आम्ही लोकांच्या काय असेल ते मार्गी आम्ही लावणार. काही त्यांना मदत असतील ते आम्ही करून घेऊ. काकांचा फुल सपोर्ट आहे. 100% आहे. फॅमिली हा सपोर्ट आहेच. फॅमिलीचा सपोर्ट आहे. त्यांचं काही कुठनंही कसंही त्यांचं हेल्प होत असेल मला, ते 100% चालूच आहे. त्याचं काय. तर हे होते हर्षवर्धन पाटील. एकीकडं माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांची पंतू ही ओळख आहे, मात्र सध्या विद्यमान खासदार विशाल पाटील यांचे या ठिकाणी ते पुतणे देखील आहेत. त्यामुळं सांगलीच्या राजकारणामध्ये आणि सांगली महापालिकेच्या राजकारणामध्ये ही एक नवीन पिढी या निवडणुकीच्या निमित्तानं उतरताना दिसून येत आहे. कॅमेरा पर्सन योगेश सोबत कुलदीप माने, एबीपी माझा, सांगली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.